नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका शुभम तुमचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे SK व्लॉग। आज आम्ही सगळे मित्र बाईकवर हरिश्चंद्रगडावर चाललो आहे। हे बघा, हे आपला आजचा आउटफिट आहे। आता आम्ही इथून सरळ इथं आता गणपती बाप्पाला नारळ फोडून आता आम्ही पहिले पेट्रोल टाकणार आणि मग इथून डायरेक्ट आपली बाईक रॅली चालू। तर या व्लॉग बघा, आपण चालू करू। अरे मला तर म्हणलं गेट लावतोय, म्हणलं आलोच। हे बघा मित्रांनो, बाईकमध्ये पेट्रोल टाकत आहेत। प्रत्येक गाड्यांमध्ये आपापल्या पद्धतीने सगळे पेट्रोल टाकून आता आम्ही इथून निघणार आहोत। ते बघा माग सगळे मित्र चिल करतात, मस्त मस्ती चालू आहे। आला तो आलाय। हे बघा मित्रांनो, आता इथं आम्ही पेट्रोल भरलेले आहे गाड्यामध्ये। आता आम्ही सगळे इथून स्टार्ट करतोय। गाईज, आता आम्ही आमची इथं गाड्यांच्या पुढे नारळ बिरळ फोडून आता आम्ही आमची ट्रिप चालू करणार आहे। हे बघा, या पब्लिक आपलं, आणि पावसाला इथंच सुरुवात झाली। पावसाला इथंच सुरुवात झाली। तूच फोड। हे बघा पब्लिक, हे आपल्या गणपतीची कमान आणि हे आपल्या गाड्या पोरं नारळ बिरळ। ए फोड, चल गोल गोल। हे बघा गाईज, आता इथं आम्ही नाश्त्यासाठी थांबलेला आहे हॉटेल ज्ञानेश्वर। हे काही चालू नाही का? आता गाडी चालू का लॉक बनवू? करायचे का? आता गेलेत ना, माग बसलाय फक्त गार होत। ये जगना कसा चिकना दिसतोय। बोल काहीतरी। न्यू लॉगर येस दादा। आर्याला भूक लागलेली आहे। अरे आता नाश्ता सगळं बघत आहे आर्या, काय भेटत काय नाही, जे भेटल ते खाणार। अरे बसा कुठेतरी। हा गणेश सर बघा इकडे, सगळे मिसळ पाव खात्यात। असं मध्ये करू नको बरं का, सगळे मिसळ पाव खात्यात। हे आमची सगळी हे बघ फक्त खायला बाहेर। तुम्ही खाण्यापुरते आल्यात फक्त फिरायला।
हा बघ किती प्रोफेशनल खातोय. हा बघ ना किती प्रोफेशनल खातोय सोन्या. फक्त आर्यासाठी. सगळ्यात जास्त पाव खाणार माणूस. गाईज आमचा मस्त असा नाश्ता झालाय. हा बर्थडे बॉय या चहा प्यायला या. हे बघ ना आयडेंटिटी घातलं का वाटतंय. काय कॉलेजला चाललाय. हे बघा मित्रांनो मस्त अशी मिसळ खाऊन मस्त पोट भरलेलं आहे. आता इथून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. ₹50 असेल. 50ला फेमस कृष्ण नर्सरी. हा कुठलं. हा सांगितलं कितीला आहे. 50ला. प्रीतम कवर घ्यायचं ना. प्रीतमला घ्यायचं ना. ₹50 आहे. 50ला. हा पुढं पाऊस लई आहे बघ. वातावरण बघ. हा तुम्ही आई पण वाले तुम्हाला काही गरज नाही. वॉटरप्रूफ आहे का नाही कळलं ना तुम्हाला. फोनवर बोलत चाललाय भाऊ. हे बघा मित्रांनो काय लोकेशन. आणि इथं सगळे फोटो शूट करण्यासाठी थांबतात. हे मॉडेल हे 2 मॉडेल. हा स्पेशल फोटोग्राफर. हे 2 स्पेशल फोटोग्राफर. आणि हा मॉडेल. मोबाईल याचा आहे फक्त. इकडं पोच देऊन सगळे रेडी आहेत. हे फोटो काढणार आणि मोबाईल याचा. तुम्ही फोटो काढता का. हे बघा मित्रांनो काय लोकेशन है. ये देखो लोकेशन भाई लोग क्या लग रहा है. बारिश आ रही है रुक रही है और अभी हम हरिचंद को जा रहे हैं. ये देखो गौरव शेठ. दिस इज लुक गौरव दादा धमाळ. आणि आमचे स्पॉन्सर गणेश शेठ यांनी आजची ट्रिप स्पॉन्सरशिप दिलेली आहे. नाश्त्याची स्पॉन्सरशिप ह्याच्याकडे. ट्रिपची स्पॉन्सरशिप ह्यांच्याकडे. हा हे आजच्या ट्रिपचे सगळे 2 मेंबर सगळे या दोघांनी आम्हाला सगळ्यांना स्पॉन्सरशिप दिली. काय माहिती आहे तुमचं. हिशोब करतो सांगतो कॉन्ट्री किती. आता स्टार्ट झाले आपण अजून तर. आपण स्टार्ट झाले आत्ताची. अजून यायचे आपल्याला लगेच कॉन्ट्री तुम्ही. क्लास आहे पण त्या बाबतीतले क्लास आहे. फोटोच्या बाबतीत हो ना. पूर्ण काहीच दिसत ना. आपण जेवढ्या भागात आहे तेवढंच दिसतंय. ये देखो गाइस हमारे गाइस आ गए. आले आले आमच्या गाड्या आल्या. अरे द हिमॅन. फुल दुका गाईज आहे बघा. एवढा नको मला. मी चहा पेत नाही.
गाईज आमचे मेंबर हरवलेले आहेत, आम्ही त्यांची वाट बघतोय. काय म्हणणं आहे तुझं त्यांच्यावर? काय नाही असले दळेंद्र सोबत नाही घेऊन अरे तो काय म्हणणं आहे ते हरवलेल्या गँगवर? हा लॉग मध्ये येणार ना डायलॉग. ती आता डायरेक्ट आहे ना, कोणता तो दुसरा कोणता वॉटरफॉल हो? काळू काळू माझं एकच सांगणं, तुम्ही पुढे जा पण शांतता संयम काहीतरी बाळगा. अशी पुऱ्या ट्रिप मध्ये पाहिजे का? असली अजिबात नको. असली वर पण नको भेटायला बाबा. हे, दाखव ना. तुमचं नाही, तुमचं संपलंय. स्टिंग एनर्जी. स्टिंग आपल्याला तिकडे पाहिजे. सगळ्यांनी मोबाईल चार्ज बीज करून आता सगळे गडावर निघतात. हे बघा आमचा अजून चार्जिंगलाच लावून आहे. हा हेच चॅटिंग मंडळ. हे बघ याचं अजून चार्जिंगच चालू आहे. हे बघा काय हे आमची गँग इथं आली. हे बघा व्ह्यू. आता आम्ही हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि हे बघा पूर्ण व्ह्यू, पूर्ण 360 व्ह्यू दाखवतो तुम्हाला हरिश्चंद्रगडाचा. आता आम्ही पायथ्याशी आहे. आता इथं गाड्या, इथं पार्किंगला गाड्या लावलेल्या आहेत. आता इथून आम्ही ट्रेक चालू करतो. आधी इथं इन्फॉर्मेशन घेतो नेमकं कसं कसं आणि कोणत्या साईडने जायचं आहे. त्याच्यानंतर हे आमचे आजच्या ट्रिपचे करते तर ते गौरव शेठ धुमाळ. नमस्कार नमस्कार गाईज. कसं वाटतं इथं येऊन गौरव? भारी वातावरण आहे. तरी इथं हे ठिकाण खूप बघण्यासारखं आहे. आपण विजिट करू शकता या 2-3 महिन्यामध्ये. कारण या वातावरणामध्ये सध्या एवढं नैसर्गिक वातावरण जबरदस्त आहे. ते ढग खाली आलेले डोंगरामधून जबरदस्त, एकदम मस्त, खूप छान, अति सुंदर, मनस्फूर्त झाला आमचे. मन प्रसन्न होणार अशा वातावरणात आपण आलेलो आहोत. मन तृप्त झालं. आता यांचे हे बघा गाईज, आता आम्ही इथून हा स्टार्ट पॉइंट आहे. हरिश्चंद्रगडावर आम्ही निघालोय. हे अजून नाडी बांधतो. ए चला रे. हे बघा निम्मे पोरं पुढे गेले. आता आम्ही इथून चाललो आहे. गड चढायची इच्छा. हे देखो पोरं आत्ताच पळायला चाललेत. आता पळत आहेत. पुढे गेल्यावर यांचं पूर्ण एनर्जी पूर्ण संपणार आहे यांची पुढे. आता मजा वाटते. सरळच आहे ना, इथून पण एक रोड आहे. हा ना, धबधबा चालू आहे तिकडं पण आणि इकडं पण, दोन्ही साईडने चालू आहे. हा गणेश सरांनी विचारला ना. ऐसा तो नजारा चाहिए ना भाई, ऐसा नजारा तो चाहिए ना, इसलिए तो हम यहाँ आए ना. अनुपला पुढं करायचा. पुढे गेलं ना रामकृष्णारी मग कळत. मग ट्रेक काय आहे ना हे कळत पुढे गेल्यावर. आता स्टार्टिंग आहे. काहीच नाही ना, काहीच नाही वाटत. गिरनार किती चढला आपण? कुणीच नाही ओपन गाडव. भाऊ पुढे गेलेले सगळे.
सगळ्यात एनर्जीवाला माणूस झील झीलवाला सगळ्यात एनर्जीवाला माणूस. GTV झालं ना channel. गरिबांचा लॅब. गरिबांचा लॅब. यांच्यासाठी आम्ही थांबलो होतो या आत्ता शिकायल्यात. हे फोटो वगैरे आली गँगे यांना फोटोच पाहिजे. सत्कार करा साहेबांचा. का बरं काय केलं यांनी? राज्याला बाई सगळे कपडे बाहेर काढून ठेवले. आणि पाऊस चालू झाला. जाऊ दे सोने घेऊन मला पाठव. आहे ना सोने? काय नाही आर्य आहे ना. आर्य जो दमन तो आर्याच्या पाठीवर बसेल. हाय गाइस, प्लीज सबस्क्राइब द चॅनल ऑफ SK फोटोग्राफी. ऑफ नाही इन. सारे इंग्लिश थोडं वीक आहे आमचं. ऐक ना, हे टाकू नको. समजून घ्या. हे टाकू नको पण. इथूनच रिटर्न चला. इथूनच हात पपले डायरेक्ट. काठी अरे बूमर घेतलं हा. 2 रुपयाला एक. इथं 1 रुपयाला 2. हा का ते मला तर काय लागणार आहे. काठी शेवट जाता यायचं नाही. कोण? नाव सांग. गौरव शेठ धुमाळ. भावी काय ते भावी सरपंच. आताच काठीच्या तयारीत. आत्ताच काठी तयारी देत. चल ना तोटे. एक मेंबर. आयो यांनी केलं उद्घाटन. कितीला आहे? 20 ला आहे काठी. अरे वरती स्लिप होऊ नये म्हणून. असं काठी गँग. मंडळी इथं धिंगाणा घालतात. हे बघा नवीन बुट घेतले तर कुठं पण घुस होत्या. मोबाईल आहे. मोबाईल सांभाळून लॉग इथंच बंद होईल. थांबा मला जाऊ दे तिकडं. मला जाऊ दे तिकडं. उडवा पाणी आता. हे बघा कसा एन्जॉय चालू आहे आमचा. दगड बांधले. गाईज पाऊस चालू झालाय. माझ्या रेनकोट मध्ये काटे घुसले. रेनकोट मध्ये काटा घुसला. हे बघा काय लोकेशन भारी आहे. डायरेक्ट अंधारात. दोन्ही साईडनी डोंगर. मधून पोखरून थांबा मी पुढे जातो. मधून पोखरून पायवाट केली. हा य चले पुढे तू. हा यही होता है डर, और डर होना जरूरी है. तू वर बघितलंच नाही का? हा कसं आहे वातावरण काय? अनिकेत भाऊ, तुम्हाला हरिश्चंद्र गडावर येऊन आता सुरुवात तर आत्ताच झाली, पण इथपर्यंतच कसं वाटतंय? इथपर्यंत आम्हाला वाटतंय रेस्ट घ्यावा.
इथूनच नमस्कार करून माग जावं. पण जे कोणी येणार असतील त्यांनी एक वेळेस अवश्य भेट द्या. आणि खास करून पावसाळ्यात उन्हाळ्यात तुम्हाला सगळं कोरडं दिसणार. आणि घामानेच आंघोळ होत. आता पावसाने आंघोळ चालू आहे. उन्हाळ्यात आलो डायरेक्ट घामाने आंघोळ. आतापर्यंत आपण भरपूर लॉक काढले, भरपूर ठिकाणी गेलोय, पण हा एक्सपिरियन्स वेगळा आहे. हो पडला. अरे कोसळला. आर्या कोसळला आहे चालता चालताच. कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळे ऊपर का नजारा देखो गाइस. ये देखो धबधबा दिखता हुआ वाटरफॉल. आम्हाला इथे येऊन खूप मस्त वाटलं. हे बघा जिकडं बघा तिकडे झाडे झुडपं आहेत. असला भारी मजा येते. एकदा तरी हरिश्चंद्रमय माझी 2021 पासून इच्छा होती हरिश्चंद्रला येण्याची, पण काही ना काही अडथळ्यामुळं इकडं ट्रिप निघतच नव्हती. काल अचानक बसलो आम्ही, म्हणलं संडे कुठेतरी गेलं पाहिजे. मग बोलता बोलता आपला हरिश्चंद्रचा विषय निघाला आणि मग सगळ्यांनी ठरवलं की हरिश्चंद्रला जायचं. आणि फायनली आम्ही हरिश्चंद्रला ट्रेक डन केला आणि आज निघालो. सकाळी 4-4:30ला निघालो होतो. आत्ता वाजलेले आहेत 11:15 आणि आत्ताशी आम्ही हरिश्चंद्रच्या अर्ध्यातच पोचले. अजून तर आम्हाला बरंच वर जायचं आहे. बघू आता किती वेळ लागतोय. हे बघा दमला आमचा गाडी करता फर्स्ट टाइमला ट्रेकला येऊन. तू काय म्हणणं आहे? यो मोहन रद्द धरलाय आज यांनी. चाल तुम्हाला वातावरण मस्त आहे, पण येताना कृपया मिनरल वॉटर किंवा एनर्जी ड्रिंक या 2 वस्तूंचा इथं वापर करणं गरजेचं आहे. येताना कृपया घेऊन या. हे बघा धुकं आणि इथं धबधबा म्हणजे वॉटरफॉल. कोणती? हा काढा काढा चला. तुमचा स्पेशल. हा शाहरुख खानचा फॅन. चला चला. ऐका ना गाईज, इथं आम्ही आलोय. लॉकचा भरपूर काढूशी वाटतो, पण इथं चार्जिंग पॉईंट नाही आहे आणि पॉवर बँक एवढे सगळ्यांच्यात एकच पॉवर बँक आहे. त्यामुळं दिसतं फोटो व्हिडिओ. हे बघा धुकं. हे देखो काय मस्त नजारा आहे. हे बघा सगळे नुसती फोटो. जिथं थांबन, जिथं पॉईंट सापडेल तिथं फोटो. पहिल्यांदा झाली इकडं वातावरण आहे. तुम्ही पण या आणि भेट द्या. लय लांबे एकदा व्ह्यू दाखव सर्वांना. व्ह्यूज सध्या दुकाने झाकल्या गेलेलं आहे. हे तुम्हाला फक्त खालचं हे दाखवू शकतो. पाण्याचे स्रोत. खरंच एक बघण्यासारखं वातावरण आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. सगळ्यांनी आवडलं. फक्त थोडस चालायची कॅपॅसिटी पाहिजे. येताना पाणी आणि एनर्जी ड्रिंक महत्वाची गोष्ट आहे. काय नाही एकदम मस्त वातावरण आपण बघू शकता. आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. याचे पैसे आले नाही याचे आम्हाला दे. ऐक ना, ह्याच्याबद्दल काय 2 शब्द बोलायचे तुला? वाघ थकलाय पण
लढणार शेवटपर्यंत. आता 15% आम्ही ही शर्यत जिंकलेलो आहे. अजून बकासूरला 85% चालायची. मोबाईल दुमाचा बकासूर येतो. हे बघा ही परिस्थिती आहे. गाईज भरपूर असे फोटो रील्स वगैरे सगळं काढले आणि आता परत आम्ही आमचा गड चढण्याचा प्रवास हा परत सुरू केलाय. आता आम्ही परत वरती जे आपलं मेन हेतू आहे कोकणकडा, अजून आपलं शिवलिंग जिथं आहे ते कुंड जिथं जायचे आपल्याला ते राहिले दूर. आणि सध्या फोटो आणि रील्सच जास्त चालू आहे. पण आता ठरवलंय पहिलं वरती जायचं, शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं, मग बाकी फोटो वगैरे. सगळ्यात जास्त फोटो काढणार हा मेंबर. भरपूर असे फोटो काढले आणि हे बघा फायनली आम्ही ज्या कारणासाठी हरिश्चंद्रला आलो, पाणी बघण्यासाठी, धबधबे बघण्यासाठी. हे बघा पहिला धबधबा. इथं ड्रोन काढतो. चिकचिक झाली. आमचा भूषण किंग पाय धुता ना पाणी काल बघ. कैसा फिर आलाय ब्रो? अवघड आहे पण चांगले. हे देखो गाइस, ये व्यू देखो. अरे लगा. अरे चहा पीत बसल्यात. अरे हा हे देखो गाइस, आम्हाला सोडून चहा पीत बसल्यात. हे देखो गाइस, हे पुढे येऊन इथं चहा पीत बसल्यात आम्हाला सोडून. गाईज मी गेलो होतो आता खड्ड्यात. बोला काहीतरी लोक. हा मुका आहे बरं का, ह्याला मौन रते, हा बोलतच नाही. हा बघा गाईज काय व्ह्यू आहे. आणि अशा व्ह्यू मध्ये स्पेशल चहाचा चुस्का मारताना हे स्पेशल चाय. स्पेशल ए थांबे. बाढ़ में हम आगे सीधा पहाड़ पे. छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय. पाणी गाईज, ह्या पाण्यासाठी आम्ही हरिश्चंद्र ट्रेक फायनल केला. नाही तर आमचा प्लॅन आता जीवदानला जायचा, पण जीवदानला ह्याच्या आधी गेलतो. अरे शेठ दमलेले आहेत, हे देखो उनकी अवस्था. ऐक ना, आता वाजलेत फक्त 12 आणि कसला अंधार पडलाय. काय 1:15 एवढा अंधार. हे देखो गाईस, माझा चेहरा बघा, अवस्था कळाली असेल तुम्हाला. हे देखो, हे पहिले ट्रेकवाले सगळे, फर्स्ट ट्रेक. काय वाटतंय इथपर्यंत येऊन? काय वाटतंय? अतिशय आनंद झालाय. खरं का? चेहरा कळतोय आनंद. खूप जास्त भारी वाटते. अजून पुढे तर आहे. अजून सगळ्यात एक्साइटेड माणूस. कोण? हा मला जायचं लवकर कोकण कड्याला.
काय ऑनलाईन हे बघा इथं सूचना आहेत सगळ्या वरती जाण्यासाठी आणि इथं आता आम्ही तिकीट काढतोय. तिकीट काढून इथून निघायचं. हा पुढे जाण्याचा रोड आहे. काय काय चुकत इकडे खालच्या दिशेने जातात पण खरं तर आपल्याला वरच्या दिशेने जायचंय. हे बघा मित्रांनो आता ही अशी अवस्था आहे. अशा अवस्थेतून वर जायचंय. आता हे अवस्थेत आम्हाला जायचंय. हा कोरीगडला कंटिन्यू ह्याच्यावर नीट ह्याच्यावर नीट या. शेवाळ आहे बरं का स्लिप होतय सावकाशा. काय रे हे बघा गाईज हे लोकेशन. हा थोडे थोडे दिसताय तुम्ही. थांबा झूम थोडा झूम करतो. हा दिसले दिसले. हे देखो गाइस अभी हम चलते. आणि हे दोन गाइस हे बघा डायरेक्ट असं स्वर्गात आल्यासारखं वाटतंय एकदम. वर अजून खूप डोंगर आहे पण इथंच ढग खाली उतरलेले. हे बघा तुम्हाला खाली काहीच दिसत नसेल. आम्हाला असं दिसा ना मग कॅमेरामध्ये काय दिसणार आहे. हॅलो म्हणे डबल ऐक 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 ट्रेकिंगचा सगळ्यात अवघड टप्पा इथला हरिश्चंद्रगडावरचा. हा सीन बघून तुम्हाला काय वाटतं आता आपल्याला इथं चढायचंय. हा थांबा थांबा हे आणू साईडलो. गौरव हरिश्चंद्रगडावरचा ट्रॅकिंगचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे जेणेकरून सगळ्यांनी पहिले सेफ्टी फर्स्ट ठेवा आणि मग चला. यस मी पुढे थांबतो आता. मी गाईज हरिश्चंद्रगडावर आला सगळ्यात अवघड टप्पा आहे हा. त्यामुळे इथं जाताना सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि सुखरूप जा. जास्त धिंगामस्ती करू नका. चला जाऊया. ऐक ना त्या त्याच्यातली जागा आहे त्याच्यात टाक जातो. याकडून चालू करतो मग सरा. तेव्हा गाईज मी चढायचा प्रयत्न करतोय. नाही इथून अवघड आहे. चल चल लवकर. बरं इकडून मी इकडून ट्राय करतो. ए थांब ना तुला लय काही का बरं जा. गाई पाऊस पण येतोय. एक तर ही अवघड अशी जागा त्यात निसता पाऊस चालू शेवाळ आणि चढणं तर अवघडच अवघड. ये चल. हे बघा आता साई चढवायचा प्रयत्न करतोय. थांब रे साई. गाईज फायनली साई पण आला. हे 3 पोचले. आता आम्ही अर्ध्या वाटे दे. ट्रिपसाठी सगळ्यात उत्साह असलेला हा ट्रेकर. हे बघा किती वाघा चित्त्याच्या चपळाने चढतोय. हा फायनली आला. पॅन्टीची अवस्था झालेली पण जिद्द नाही सोडली.
फायनली आम्हाला पहिला खेकडा दिसलेला आहे. खेकड्याचं दर्शन झाले आणि परत दुकानचं आगमन झालेलं आहे. अरे येऊ शकतोय तू. हे बघा इथं नाश्त्यासाठी थांबलोय. तुझं ओपिनियन दे. हा अवघड टप्पा चढून कसं वाटलं? एकदम भारी वाटतंय. काय नाही झोपतोय. परत नाही एकदा तरी या अवश्य भेट द्या. पाणी याला तुम्ही लेप पाणी ना होते पाणी आणि डोकं चाललं चांगलं जीव झाला नाही दाखायचं तेवढेच प्या सरबत पाणी. ही अवस्था झालेली आहे पोरांची. पागोळची गावठी सगळी ती नॉनस्टॉप चाललं ना. आपण चाललो टाइमपास तरी लय चाललो माहितीये का? आपण खाली. हॉटेलला होतो 11 वाजता. हा. 11:30 वाजता आपण खाली होतो. बरं आलो आपण. कुठून राहिले काय? हा झाला मग चढ संपला आता ना सरळ आहे. आता सरळ पण कडा पुढे इकडे फोटो काढायचे. ऐक ना ते आता अजून कसली इकडल्या साईडला इकडल्या साईडला किती किलोमीटर आहे? 4-5 ते नाही सांगू शकत. ते बाबांना विचार. बाबांच्या चारवर बाबा येतात म्हणजे खालून येतात म्हणलं बाबा नाही येतात. बाबा येते त्यांची जागा बघ त्यांच्यात कॉम्पिटिशन चालू आहे. म्हणे एक नंबर लुक दिसतोय फक्त ते चौघाला ते. फोटो काढ. हे बघा ते मध्ये एक दुर्घटना घडली होती इथं. ह्या धुक्यांमुळं 3 व्यक्ती होते म्हणजे 3 ट्रेकर होते. ते चुकले होते पण प्रॉपर माहिती घेऊन आलं तरी तर चुकण्याची शक्यता कमी असते. पण हे बघा तुम्ही बघू शकता धुकं आहे आणि चुकून एखादी रेंज येते एखादी कांडी येते रेंज. मी एकच त्या फोनवर बोलतोय. हे बघा आम्हाला वाटलं पहिलं डोंगर आहे अचानक झाड दिसलं. हे बघा इथून रस्ता आहे. गाईज हे बघा आता आम्ही इथं हरिश्चंद्रगडावर आलेलो आहे. हे बघा हे मागे दिसत असेल तुम्हाला हे मंदिर तुम्हाला बॅक साईडने. हे बघा गाईज सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. हे आहे महादेवाचं मंदिर. फायनली गाईज कष्ट एवढं कष्ट केलं ते साकार झालं. हे बघा आम्ही एवढं कष्ट घेऊन इथं आलो ते साकार झालं. निवांत दर्शन वगैरे झालं. 12 किलोमीटर ट्रॅकिंग आहे. 12.5 किलोमीटर ते अजून कोकणकडे बाकी आहे जायचंय. हा आमचं निवांत दर्शन झालं. हे बघा बाप्पाचं पण दर्शन घेतो आम्ही. नाहीये 1.5 मिनिटं सांगितलंय फक्त वॉटरप्रूफ. काढून घे ना काय 1.5 मिनिटं वॉटरप्रूफ सांगितलंय. 1.5 मिनिटात लॉक काढून घेतो. नंतर पाणी घुसणार का? मित्रांनो हा आहे हरिश्चंद्रचा गडावरील वरचा व्ह्यू. मगाशी धुकं होतं धुकामुळे नीट दिसत नव्हतं. आता बघा धुकं गेलेले आहेत. हा प्युअर व्ह्यू आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल. आता इथं दर्शन बिर्शन घेऊन आता आम्ही कुंडावर चाललो आहे. कुंडावर आपल्या शिवपिंडाचं दर्शन घेण्यासाठी. गाईज आता आम्ही कुंडाकडे चाललो होतो पण धुकं आल्या. धुकांमुळे काय मला कुंड काय दिसना झाले. पण डोंट वरी जात्यान. हे बघा गाईज आता आपण इथं कुंडापाशी आलेलो आहे.
इथं आतमध्ये शंकराची पिंड आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. हे बघा काय आतमध्ये शंकराची पिंड आहे. गर्दी आहे इथं शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी. हे बघा हे आहे शिवलिंग. एक जणी का थांबवायला आपल्याला फोटो काढायचा. मस्त दर्शन पण झालं. कुंडापाशी जाऊन कुंडातलं पण आम्ही दर्शन घेतलं. आता सगळं करून आपला परतीचा प्रवास म्हणजे परत गड उतरण्यासाठी आमची सुरुवात झाली. हे बघा सगळे मेंबर आता दर्शन झाल्यामुळे सगळे खुश आहेत आणि सगळे खुशीच्या जोरावर परत खाली चाललेले आहेत. पण दुकानमुळं काहीच दिसत नाहीये. बघू जसं दुःख क्लिअर होतं तसं आपण व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू. काहीच माग खूप पाऊस असल्या कारणानं ब्लॉग काय काढता आला नाही. आता पाऊस उघडलाय त्यामुळे हे बघा आमचे का मित्र बघा बॅग जड झाली म्हणून काठीला लोंबून चालल्यात. आता सांगत होतो मला पाऊस खूप असल्यामुळे काही लॉक काढता आला नाही. त्यामुळं जे चांगले फुटेज होते नेमकं ते फुटेजच नाही घेता आले पावसामुळं. आणि आता हे बघा धुकं आल्यात. पाऊस बंद झाला आहे त्यामुळं आपण पुन्हा एकदा लॉक काढायला सुरुवात केली आहे. हां अजून एक तुम्हाला इन्सिडेंट सांगत होता. आमच्यासोबत एक फनी इन्सिडेंट घडला. आम्ही सगळे म्हणजे 2 मार्ग आहेत येण्यासाठी. आम्हाला लेफ्ट टर्न मारत होता. आम्ही राईट मारला सरळ पुढे गेलो आणि 2 वेळा आम्हाला चकवा लागला. पण आम्ही लगेच सावध झालो. त्या चकव्यातून बाहेर निघून पुन्हा रस्ता शोधला आणि बॅक टू रूट परत आपला आलेल्या रस्त्याने परत चाललेलं आहे. हे बघा आमची ट्रेकर्स फॅमिली निम्मे पुढे आहेत निम्मे मागे आहेत. हे बघा कसला. आता आपण खूप वेळ झाले चालतोय. आपलं दर्शन होऊन कमीत कमी तास झालाय. आमचा मित्र सुयश गुजर याने आमचा रस्ता चुकवला होता. पण 2 वेळा चकवा लागला. 1-1.5 किलोमीटर रस्ता चुकून परत सरळ रस्त्यावर आलो. येथे 1 तासात आम्ही आमच्या आरामाच्या ठिकाणी जाऊ. थोडा नाश्ता पाणी तिथे करू आणि मग खाली गेल्यावर आपण ही ट्रिप समाप्त करू. पण ट्रॅकिंग मध्ये खूप अनुभव आले. म्हणजे खरंच ट्रॅकिंग करणं म्हणजे सोपं नसतं. जेवढे लोक बोलतात ना तोंडाने की सोपं आहे बट हे सोपं नाही आहे. तुम्ही एकदा नक्की त्या लोकेशनला भेट द्या. 100% चांगलं आहे. पण फक्त येताना थोडेसे एनर्जी ड्रिंक पाण्याची बॉटल किंवा थोडेसे खाण्यापिण्याचे खाण्यावरती किल्ल्यावर आपलं गडावरती पदार्थ तर महाग आहेतच. महाग असण्याचं कारण म्हणजे इथं घेतली जाणारी मेहनत त्या कामगारांची त्यांना मानलं पाहिजे. बिचाऱ्यांना एवढ्या वरती येऊन पण बरंच मेहनत करून ते आपल्यासाठी एवढं तळमळ करतात. पैशाची किंमत नाही ते आपल्याला खायला देतात हे महत्त्वाचं आहे. तर गाईज तुम्ही पण कधीतरी इकडे व्हिजिट करा. 100% लोकेशन छान आहे. आणि येताना फक्त ड्रिंक पाणी वॉटर आणि थोडंफार खायचं असायचं. 100% घेऊन जा. भेटू आता पुढच्या एपिसोडमध्ये. हे बघा गाईज इथं आले फक्त प्रॉब्लेम एक होतो. हे सारखं धुकं येते.
चांगले चांगले पॉईंट मिस होतात, फोटो काढता येत नाही. धुक्याने मात्र आमचे पॉईंट खूप मिस केले, नाही तर आम्ही फोटो कॅप्चर करणार होतो बऱ्याच ठिकाणी. इथं फोटो काढण्याचे पॉईंट इतके चांगले चांगले आहेत, पण हे धुक्यांमुळे फोटोज काढता येत नाही. कंटिन्यू धुकं चालू आहेत, कंटिन्यू एक 3-4 मिनिटसाठी फक्त धुकं उघडतंय, पण तोपर्यंत तो फोटो काढण्याचा पॉईंट निघून गेलेला असतोय. आणि जर तुम्ही फोटोसाठी जास्त त्यातच थांबतला तर पुढचे पॉईंट कवर होत नाही. त्यामुळं फोटो पण महत्त्वाचे आहेत आणि पॉईंट पण कवर झाले महत्त्वाचे आहेत. फोटोसाठी टाइम वेस्ट करू नका. पण खरं इथं एकदा तरी येऊन बघा तुम्ही, मित्रांनो एक खूप गोष्ट interest लक्षात आहे. ठेवा, फक्त निघताना सकाळी लवकर निघा, कारण जाताना कमीत कमी 3.5-4 तास वरती लागतात. हां 3-3.5 तास एकदम एन्जॉय करत, आणि खाली येताना कमीत कमी 3 तास तरी लागतात. तर कमीत कमी हे ट्रॅकिंग करण्यासाठी आपण 7 तास पकडूया. आता गौरवने सांगितल्याप्रमाणे बॅगेमध्ये तुम्ही कपडे कॅरी करू नका, फक्त पाण्याच्या बॉटेल, एनर्जी ड्रिंक आणि बिस्किट पुडे, म्हणजे तुम्हाला एनर्जी यावी, ग्लुकोज भेटावं त्यासाठी बिस्किट पुडे कॅरी करा. आणि नक्की इथं भेट द्या, खूप मस्त फोर्ट आहे हा. वरती बघण्यासारखं पण खूप आहे, महादेवाचं मंदिर आहे, पिंड आहे आणि कोकणकडा. पण कोकणकडा कसं कंटिन्यू धुकं असल्यामुळं तिथलं व्ह्यू नीट आपल्याला कॅप्चर करता येत नाही. पण हे काय पावसाळ्यात येण्याची मजा खूप आहे इथं. पावसाळ्यात पण यावा आणि उन्हाळ्यात पण या, कारण उन्हाळ्यात तुम्हाला सगळे आणि फ्रेंड्स जास्त करून जर तुम्हाला हा गड चढायला सुरुवात करायची असेल तर पहाटेच्या 5 ते 6 वाजता तुम्ही चढायला सुरुवात करा, कारण जायला 3-3.5 तास लागत आहेत, यायला 3 तास धरून चला. वरती 1 तास फोटो बिटो काढण्यात, वरती फिरण्यात 1-1.5 तास, म्हणजे तुमचा पूर्ण दिवस निघून जातो हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी. आणि जास्त करून हा किल्ला म्हणजे हा गड आहे ना संध्याकाळी 6 वाजता बंद होतो, त्यामुळं वर जाऊ शकत नाही, वर गेलेले खाली पण येऊ शकत नाही, कारण धुकं आणि अंधार ह्याच्यामुळं खाली उतरण्यासाठी खूप अवघड आहे इथं. प्लस चिखल, आणि जर पाऊस असेल तर चिखल पण खूप आहे, त्यामुळं जर तुम्हाला ट्रेक पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला 3 ते 3:30 वाजता वरून खाली उतरलं गेलंच पाहिजे, कारण जर 5-6 वाजल्यावर तर तुम्हाला ती खाली येऊन देतच नाही, वरती मुक्काम करावा लागतो. आणि जर तुम्ही 2 दिवसाच्या प्लॅनिंगने आला असेल तर काही तुम्हाला टेन्शनच नाही. हे बघा असे अवघड पॉईंट आहे तिथं, कंटिन्यू पाऊस चालू आहे, धुकं येतात कंटिन्यू, आणि अशी चिकचिक. पण हे जंगल ट्रेक इतकं सुंदर आहे ना, इथं येऊन ट्रेक करण्याची मजा वेगळीच आहे. आणि माझं तर म्हणणं आहे महिन्यातून एक ट्रेक केलाच पाहिजे सर्वांनी, म्हणजे ट्रेकिंग केलं आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि शरीर पण एकदम तंदुरुस्त राहतं. त्यामुळे तुम्ही महिन्यातून एक तरी ट्रेक केलाच पाहिजे मित्रांनो. जाताना इकडून गेला तुम्ही काय प्रॉब्लेम नाही, पण येताना इकडून येऊ नका, इकडून रोड आहे, त्या रोडनी या. द्याव जाताना ते गेलो तुम्ही जाताना काय वाटलं नाही इथून, ब्लॉग मध्ये पण येताना आम्ही गेलो सगळेजण, येतानी पाय घसरण्याची शक्यता वाटते म्हणून जास्त आहे, पाणी शेवाळ वगैरे आलेले. येतानी असं इकडे साईडने आणि तो हळू सावकाळची आपली काही घाई गडबड नाही. चालू आहे ना, बोल ना. कसली घाई गडबड काहीच नाही, आपलं सावकाश या, सावकाश जा. तुम्ही ट्रेकला आलेला आहात पण घरी तुमची कोण वाट बघत असते. आपले मित्र वगैरे असले तर त्यांना पण सहकार्य करा, त्यांना पण सोबत घ्या. ट्रेक नेहमी
स्वतःची काळजी घेऊन करा, ग्रुपने करा, नाहीतर निम्मे पुढं निम्मे माग आणि दुकान हे कंटिन्यू असल्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता आहे. तुमचं आता प्री वेडिंग होणार ना सगळे. सावकाश 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 सावकाश. हे असे मित्र असतात, जेव्हा आपला कॅमेरा बंद असतो तेव्हा खूप काही बोलतात, आणि जेव्हा कॅमेरा त्यांच्याकडे करतो मला बोलायचं म्हणतात, कॅमेरा केला शब्दच फुटत नाही यांचे. हे बघा, हे आता वरती मुक्कामासाठी चाललेले आहेत. वरती मुक्काम ना आता. हा, आता कारण खाली उतरणं बंदच आहे आता. हा, हे बघा लोकेशन. हे बघा, फक्त सेकंदाने दुःख होते. इकडे बघितलं का, इकडे दुःख होते, परत दुःख येते. हे बघा गाईज, आमचे मित्र जमल्यात सगळे, पण मानलं सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. सकाळपासून काही खाल्लं नाही, पण एवढे पूर्ण ट्रेक पूर्ण केला आम्ही. आता आमचे 5 मेंबर माग आहेत, त्यामुळे त्यांची वाट बघण्यासाठी थांबलो इथं. आणि भाऊ, तुला कसं वाटलं तिथे येऊन? चालेल, बोल. खूप आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न केला आणि आता आलोय. आमचे 5 मेंबर थोडे मागे राहिले, आता ते येऊपर्यंत आम्ही आराम करतो इथं. मग आता पुढे जेवणाचं नियोजन चालू आहे. मटण आणि मस्त भाकरी चोरून, कारण आता एवढं जमलोय ना, असं वाटतं इथे राहावं आता कुठेतरी. 3 भाकरी आणणार आहोत, त्या 3 भाकरी तसं तू 3च खातो. गाईज हे बघा, फायनली आम्ही खाली उतरलेलो आहे. फायनली गड आमचा कंप्लीट झालाय. सकाळी 11 वाजता निघालो होतो आम्ही वरती, 7 वाजले. 8 तास लागले आम्हाला गड चढून खाली उतरायला. 8 तास लागले. तरी कोकण कडा मिस झाला कारण धुक्यांमुळं. हे बघा आहे आमची. आता मी प्रत्येकाचं मनोगत घेतो. चढून उतरूस तर काय फील होतंय? मस्त वाटलं. जीवनात असं वाटलं जगून फायदा झालाय. हे बघून जन्नत का सफर, स्वर्ग, बस काहीच शब्द नाही. तू? प्रत्येकाने अवश्य एकदा भेट द्या, बस एवढंच म्हणणं आपलं. एक प्रेक्षणीय आज ट्रेकिंग झाली. सर्व मित्र परिवाराने एकदम दिलखुलास आज आनंद घेतलाय आणि एकदम भारी वाटलं. एकदम निसर्गरम्य वातावरण होतं. पण तुम्ही पण एकदा विजिट करा, आणि विजिट म्हणजे तुम्ही एकदा येण्याचा प्रयत्न करा. 100% या. एकदम छान आहे. फक्त येताना थोडंसं खाणं पिणं, आणि मी 3 वेळा सांगितलं की ड्रिंक गरजेची आहे, ते घेऊन या. एनर्जी, हा एनर्जी, कोल्ड ड्रिंक एकदम चांगले. तू बोल. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि फॉलो करा. फॉलो सबस्क्राईब. आणि मला पण इंस्टा फॉलो करा. आले की तुम्ही पहिले 20 रुपयाची काठी घ्या. काठी इम्पॉर्टंट आहे. देऊ नका, आलो त्यांनाच. ऋतिक, आज ट्रेक करून आज खूप भारी वाटते.
कारण की खूप दिवसानंतर असं पुढे गेलो नव्हतो. आज आलो असं मन आज असं भारी वाटतं मनाला पण की खूप दिवसानंतर ट्रेकिंग केली बुवा. असं सगळे मित्रपरिवार सोबत असलं कसं भारी वाटतं आणि असं एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे. असं म्हणजे एकदम की काय गरजा म्हणजे काय म्हणतात काळजी काय घेतली पाहिजे? काळजी म्हणजे शूजला ग्रीप चांगली असली पाहिजे आणि चालताना सांभाळून चाला. कारण की पाणी पावसाचे दिवस आहे. पाणी पावसाचे दिवस कसं ते पाणी वाहतं ते सगळं चिखल असते. चिखलात मग पाय घसरण्याची शक्यता असते. त्यासाठी ती काळजी घ्या आणि येताना मस्त बॅग घ्या. म्हणजे शक्यतो बॅग घ्या पण की बॅगमध्ये कपडे बिपडे घेऊ नका. त्यात असं खाद्यपदार्थ घ्या जसे की कोल्ड्रिंक्स असो फ्रूट्स. म्हणजे त्याने कसे आपल्याला ऊर्जा येते. ऊर्जा आल्यावर मग असं चालण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. हा, शक्ती आपण मिळते. जास्त ट्रेक करू. हे बघा गाईज थोडा तुम्हाला व्यत्यय आणतो ऋतिकला. ही गाडी इथं गुंतलेली आहे आणि गाडी काढण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त स्किप करून सोडू नका कारण की खूप मेहनत घेतलेली भावानी. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. आजचा दिवस आमचा सार्थकी लागला. खूप खरंच चालतं की लागला. हा आमचा मेन यांचं म्हणत होत. गाईज इथं आम्ही जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे. हे बघा प्युअर व्हेज आहे. इथं आता जेवायला थांबतो. जेवण करण्यासाठी थांबतो आता आम्ही इथं. मग बघतो पुढचं. गाईज मस्त जेवण झाले. चार्जिंग बिर्जिंग सगळी झाली. हे बघा पूर्ण डियारा भरलाय. लॉग आहे. मस्त जेवण. एक नंबर जेवण होतं. थोडा वेळ लागला पण चांगलं झालं. एकदम जेवण भरपूर चांगलं. हॉटेल जय महाराष्ट्र. इथं तुम्ही हरिचंद्र दादा या हॉटेलला नक्की भेट द्या. मस्त जेवण झाले. आता इथून आपला प्रवास परत घरी चालू होणार आहे. गाईज मस्त जेवण वगैरे झाले. हे बघा सगळे चिल करतात. गाईज हे बघा फायनली आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आम्ही सर्व आपापल्या घरी पोचलेलो आहे. हे बघा आम्ही आता आमच्या गावात पोचलो आहे. आता 1-2-3 मिनटात मी घरी पण पोचतो आहे आणि जसं घरी पोचेन तसा आपला ट्रेक हा सुफल संपूर्ण झाला. तरी सर्वांनी आपला हा ब्लॉग पूर्ण बघा आणि ह्याच्यात काय कमी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि मूळ म्हणजे सबस्क्राईब पण करा. गुड नाईट फ्रेंड्स. जय महाराष्ट्र, जय शिवराय. मल्टन रोल साहेब भंगार आहे ना. भूत भूत जाऊ दे त्याला. अंधार अंधार नाही ते माणसं दिसले ना माणसं बघून आम्ही लागा चालले गप्पा मारी. काय गणगण 5 मिनिट मल्टन 2 मिनिटं माझी गणगण सांगतो. मला 10 वाजून 30 मिनिटं ना टचच डॉट एक तस होते म्हणजे
तिथून लोकेशन पासून गणगण आणि बरोबर आलो असतो ट्रू, ट्रू. खाली बघितलं काटा लाल कोपऱ्यात बांग 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 केली. पंपापाशी गेलो, पंप बंद. अतुल शिंदे आणि पटरे तिथं होता. मला म्हणले, संपलं काय? म्हणले, हा पंपावर गेलो. म्हणले शेत पेट्रोल द्या ना राव. नाही लय बंद झालंय. म्हणलं राव विनोदचा राव. म्हणलं विनोद तुमचं असं असं सांगितलं. बरं म्हणलं थांब. त्या आतमध्ये गेला आणि मग त्याने ते पेट्रोल आणून दिले. 1 लिटर बाटली होती कसली ते नाही का ते रिझर्व साठी काढते ते पंपातले. त्यांनी 130 रुपये घेतले 100च्या पेट्रोलचं. पाहायला म्हणलं दाजीचं नाव सांगितलं. मग मला दिलं.